बघा रात्रीचा शिळा भात राहिलेला आहे। ही इंद्रायणी आहे, तांदूळ चिकट तांदूळ इंद्रायणी। तर रात्रीचा भात राहिलेला आहे। जर तुमच्या घरी असा भात राहिला ना तर कसा परतायचा आणि कशी माणसं खात नाहीत ते बघा। ते बघा कढई मी तापत ठेवलेले, पूर्ण कढई अशी गरम होऊ द्यायचे। आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं मोहरी टाकायची। तुमच्या घरी जरी असं भात उरला आणि सकाळ खायला नाटकं करत असले ना तर असा भात परतून द्या, लगे बघा सगळे कुणी सुद्धा ठेवणार नाही, ते सगळे खाणार घरचे। मोहरी आता तडतडलेले, थोडंसं जिरं टाकायचं, थोडीशी हळद, जास्त नाही। आता हा भात आहे ना यात टाकून घ्यायचा। गॅस कमी करायचं बरं का, थोडा असा परतून घ्यायचा म्हणजे फोडणी करपणार नाही। तुम्ही यात कढीपत्ता टाकला तरी पण चालतोय। हे बघा ही शेजवान मसाला आहे, थोडासा टाकायचा। भात जर सकाळी शिल्लक राहत असेल ना तर रात्री शिजवताना थोडंसं मीठ कमी टाकायचं भातात, कारण हे शेजवानमध्ये मीठ असतं। मी तशीच करते, संध्याकाळी भात शिजवायचा असला ना तर थोडंसंच मीठ टाकते, जास्त नाही, कारण ऑलरेडी या मसाल्यामध्ये मीठ जास्त असतं। हे असा भात तुम्ही करून द्या घरी, बघा लगेच खाणार। चांगला परतलेला आहे ना, ह्याला टमाट्याची गरज आहे ना कांद्याची ना मिरचीची, नुसतं शेजवान टाका, मस्त असा भात सगळेच खाणार घरचे। अशा प्रकारे शेजवान भात तयार आहे। या मग खायला शिळा भात शेजवान राईस। आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला जरूर सांगा।